आज बडे मुद्द्यामध्ये मंडळी थेट आम्ही ग्राउंड झिरो रिपोर्ट आपल्या समोर आणतोय। तो असणार आहे अशा सगळ्या स्थानिकांचा, उपनगरातल्या रहिवाशांचा, ज्यांनी खरं तर हक्काचं एक डोक्यावरती छप्पर असावं म्हणून घर विकत घेतलं, पण आता त्यांच्या इमारती थोड्या तिडकाणीत मंडळी अशा 65 इमारती ज्या आहेत त्या आता न्यायालयानं अनधिकृत ठरवल्यात आणि केव्हाही त्यावरती तोडक कारवाई होऊ शकते। माझे सहकारी विलास बडे आज थेट तिथून त्यांच्याशी संवाद साधणार आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा न्यूज 18 लोकमतने ही जी बातमी ती पुढे आणली आणि याची दखल थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील घ्यावी लागली आहे। बघूयात काय म्हणतायत हे सगळे रहिवाशी, ज्यांनी एक स्वप्न पाहिलं होतं की स्वतःचं एक हक्काचं घर असावं, त्यांनी ते मिळवलं, पण आता अनेक अडथळे समोर आहेत। पण आता तो संवाद होण्यापूर्वी त्यापूर्वी एक नजर टाकूयात बडे मुद्द्यामध्ये हेडलाईन्सवर। डोंबिवलीत 65 इमारतीमधील 2000हून अधिक फ्लॅटधारक बेघर होण्याच्या उंबरठ्यावर, फसवणूक करणारे बिल्डर, महापालिका आणि बँकेच्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार? संतप्त रहिवाशांचा सवाल। ग्रामपंचायत आणि महापालिकेवर दबाव टाकून कल्याण डोंबिवलीत बांधण्यात आल्या हजारो इमारती, अनधिकृत जागेवर इमारती बांधून केला अब्जावधींचा घोटाळा। डोंबिवलीत तोडक कारवाईसाठी उरले फक्त 24 तास, रहिवाशी बेघर होण्याची भीती, सरकार कधी जागा होणार? रहिवाशांना दिलासा कसा देणार? स्थानिकांनी सरकारला विचारला प्रश्न। संतोष देशमुखांच्या आईचा सुप्रिया सुळेंसमोर आक्रोश, माझा राम गेला, आता एकटा लक्ष्मण काय करेल, तर मी माझ्या लेकराला कुठे शोधू म्हणत आईचा आक्रोश, तर आरोपीला फाशी होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, सुप्रिया सुळेंनी दिला शब्द। नाफेडच्या वेबसाईटवर नोंदणी होत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार, सोयाबीन पाठोपाठ तूर आणि कपाशीचेही भाव पडले, शेतकरी पुन्हा संकटात। तर मंडळी, मी जसं म्हणालो आज बडे मुद्द्यामध्ये माझे सहकारी विलास बडे थेट कल्याण डोंबिवलीमधनं तिथे असणाऱ्या रहिवाशांशी, म्हणजे ज्या रहिवाशांनी खरं तर आपलं हक्काचं घर घेतलं, या भरोश्यावर घेतलं की हाती आलेले कागदपत्र अगदी सरळ, सोपे आणि स्पष्ट दिसत होते, महारेरा क्रमांक मिळालेला होता आणि त्यातनं त्यांनी स्वतःचं घर घेतलं। पण आता असं कळतंय की त्या इमारती ज्या जागेवरती उभ्या करण्यात आला त्या इमारती म्हणजे त्या इमारतीच अनधिकृत आहेत आणि त्यावरती आता न्यायालयाने तोडक कारवाई करण्याच्या संदर्भातले आदेश देऊ केलेले आहेत। काय नेमकं हे सगळं प्रकरण आहे आणि या संदर्भात न्यूज 18 लोकमतने आवाज उठवलेला आहे। थोड्याच वेळात त्या रहिवाशांशी संवाद देखील होईल, पण त्यापूर्वी पाहूयात हा रिपोर्ट। डोंबिवलीतील 65 इमारतींमधील रहिवासी तोडक कारवाईमुळे हवालदिल झालेत। या रहिवाशांना हायकोर्टात कोणताही दिलासा मिळाला नाही। इमारतींचा रेरा नंबर आणि कागदपत्र पाहून रहिवाशांनी फ्लॅट विकत घेतले होते। मात्र आता झालेल्या फसवणुकीला जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झालाय। या प्रश्नांची उत्तरं शोधताना धक्कादायक माहितीची मालिकाच हाती लागलीय। सुरुवातीला ग्रामपंचायतींवर दबाव आणून अनधिकृत इमारती बांधल्या गेल्या, पालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून अनधिकृत इमारती बांधण्यात आल्या। परिणामी फसवणूक टाळण्यासाठी महारेरा कायदा आणला गेला, मात्र हा महारेराच महाघोटाळ्याचा आधार ठरला। कारण महारेरा आणि महानगरपालिका यांच्यात तांत्रिक समन्वय नव्हता। समन्वय नसल्याचा फायदा बिल्डर लॉबीने घेतला। महानगरपालिकेचे स्टॅम्प, मागील तारखांचे स्टॅम्प पेपर, अधिकाऱ्यांच्या सह्या, बोगस 7/12 तयार करून ती महारेराच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आली। ती कागदपत्र खरी मानून महारेराने अनधिकृत इमारतींना रेरा नंबर दिला। महारेरा नंबर मिळाल्यानं अनधिकृत इमारतींना ग्राहक मिळू लागले। सुरुवातीला काही इमारती उभ्या केल्यानंतर हळूहळू तब्बल 65 इमारती उभ्या राहिल्या। काल आमची केस झाली होती, त्या केसमध्ये सांगितलं होतं की डिमॉलिशनची ऑर्डर ती कायम राहणार आहे, म्हणजे आमचा अर्ज होता तो फेटाळला। बनावट कागदपत्रांमुळे नेमकं काय घडलं ते आता पाहूयात। कागदपत्रांच्या आधारे बँकांनी कर्ज दिलं, उपनिबंधकांनी खरेदी खत तयार करून फ्लॅट रजिस्टर केले, प्रधानमंत्री आवास योजनेतून सबसिडीही मिळाली,
महापालिकेनं पाणी दिलं आणि वीज वितरण कंपनीनं वीज दिली. म्हणजेच महापालिका आणि बँका यांनी परवानगी दिल्यामुळे ग्राहकांनी फ्लॅट्स खरेदी केले. मात्र आता महानगरपालिका, सरकारी विभाग आणि बँका नामनिराळ्या झाल्या, तर सर्वसामान्य मध्यमवर्गीयांची आयुष्यभराची कमाई वाया जाऊन मोठी फसवणूक झाली आहे. कुठल्याही बांधकामाला, इमारतीला बांधकामासाठी कर्ज देत असताना नेमकं काय बघितलं पाहिजे, स्वतःचा एक आर्किटेक्ट कसा नेमला पाहिजे आणि संपूर्णतः त्या जागेच्या टायटलची खात्री पटल्याशिवाय कुठल्याही बँकेने कर्ज देऊ नये असे स्पष्ट आदेश या रिझर्व्ह बँकेने या सर्व बँकांना दिलेले आहेत. अशा प्रकारे कुठल्याही नियमबाह्य गोष्टीला कर्ज देणं हा देखील तेवढाच गुन्हा आहे. त्यामुळं अशा प्रकारे बँकांनी कुठलीही खातरजमा न करता कर्ज दिलं असेल त्यांच्यावरही तोच गुन्हा दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचिकाकर्ते संदीप पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर हायकोर्टानं गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर पालिकेच्या तक्रारीवरून या 65 इमारती बांधणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. SIT स्थापन करून 5 जणांना अटक करण्यात आली. या प्रकरणाची व्याप्ती पाहता अनेक बडे नेते, मोठे अधिकारी यात अडकू शकतात. सरकारी यंत्रणांमधील काही अधिकारी फसवणुकीत सामील होते. मात्र कारवाई होत असताना ज्यांची फसवणूक झालीये त्या सर्वसामान्य मध्यमवर्गीयांना दिलासा देणंही तितकंच गरजेचं आहे, कारण यात कोणाचाही दोष नाहीये. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मंडळी, या सगळ्या लोकांच्या जागी खरं तर तुम्ही, मी, कुणी असू शकतो. म्हणजे हाती आलेले पेपर आपल्याला स्पष्ट दिसतात.